ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया या व्हिडिओला. तर आता आपण पाहणार आहोत की प्रिया हे नागराजच्या पाठीमध्ये खुपसणार खंजीर आणि स्वतःची पोळी घेणार शेकून. त्याचबरोबर आता सचिनचा उपयोग करून घेत नागराज पडणार पनवेलच्या बाहेर. आता नेमकं काय घडणार, कसं घडणार, हे सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की रविराज काका आणि अर्जुन यांनी सुमन काकूची लास्ट लोकेशन काढायला घेतलेली असते आणि आता सुमनची लास्ट लोकेशन ही त्यांना शहराबाहेरच्या वेशीवरची सापडते. आता शहराबाहेरच्या वेशीवर सुमन काकू काय करायला गेली असेल हा प्रश्न दोघांनाही पडतो. पण चैतन्य म्हणतो आपण आता या गोष्टीवर लक्ष न देता सुमन काकू तिकडे गेली आहे तर तिला शोधायला तिकडे जायला हवं. आता त्यांचं हे सगळं बोलणं नागराज चोरून ऐकत असतो. मग हे सगळं बोलणं चोरून ऐकल्यावर नागराज विचार करतो की बापरे, आता जर हे लोक सुमनला शोधत शोधत तिथपर्यंत पोहोचले तर तिथं यांना सुमन तर सापडेलच, पण सुमन बरोबर यांना महिपतही सापडेल. पण मी तर सुमनचा फोन जरा मागेच स्विच ऑफ केला, म्हणजे यांना सुमन एक्झॅक्ट त्या गॅरेजमध्ये आहे हे कळणार नाही. पण जर कळलं तर शेवटी पोलिसांना घेऊन हे तिकडे शोधाशोध करायला जाणार म्हटल्यावर शोधाशोध ही पुढपर्यंत होणार. त्यामुळे मला अशी रिस्क घेऊन चालणार नाही. मला लवकरात लवकर जाऊन पहिले तर सुमनला आणि महिपतला दोघांनाही त्या गॅरेजमधनं हलवलं पाहिजे. काहीही झालं तरी त्या गॅरेजमध्ये त्यांना काहीही सापडायला नको. मग लगेचच नागराज हा घरातनं बाहेर पडतो. पण आता त्याच्या मनात प्रश्न असतो, तो म्हणजे की आपण आता या दोघांना ठेवायचं तर ठेवायचं कुठे. त्याच्या मनात एका क्षणासाठी एक प्रश्न येतो, काय करू, या सगळ्यात प्रियाची मदत घेऊ का? नाही, नको. आधीच मी तिला महिपत प्रकरणापासून लांब ठेवलं आहे, त्यामुळे ती माझ्यावर खार खाऊ नये. उगाच काहीतरी एकामाचं दुकाम करायची मुद्दाम. मग लगेचच आता नागराज एकटाच निघतो काय करायचं ते बघण्यासाठी. त्याबरोबर प्रिया आता नागराजला सुभेदारांच्या घराच्या बाहेर पडताना बघते. प्रिया विचार करते की नागोबा एवढ्या दबक्या पावलांनी घराबाहेर पडतो, याचा अर्थ नक्कीच तो महिपत आणि सुमनकडे चालला असणार. कदाचित सुमन खरोखर याच्याच ताब्यात असली तर. मी एक काम करते, मी सुमनला वाचवायला ह्या अर्जुन सायलीची मदत करते. जर मी यांची मदत केली तर मी यांच्या गुडबुकमध्ये येईन आणि मग पुन्हा मला हवं तसं मी वागू शकेन. मग गुडबुकमध्ये येण्यासाठी आता नागराजच्या पाठी चुरा खुपसायचा असं तिने ठरवलेलं असतं. मग आता ती दबक्या पावलांनी हळूहळू नागराजच्या मागे मागे निघालेली असते. नंतर नागराज हा गाडीत बसतो, तो गाडीने चाललेला असतो. आता प्रिया त्याचा रिक्षाने पाठलाग करू लागते. आता प्रिया ही ज्या ठिकाणी नागोबा गेलेला असतो त्या ठिकाणी पोहोचते आणि आता ती पाहू लागते तर काय, तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो, कारण नागराजनेच सुमनला आणि महिपतला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि ते सुद्धा एका बंद गॅरेजवर. प्रिया आता म्हणू लागते, बापरे शी, हा माणूस किती नीच आहे खरोखर, स्वतःच्या बायकोला किडनॅप करून ठेवलंय. बापरे, याच्यासारख्या माणसावर विश्वास ठेवणं म्हणजे नको रे बाबा, स्वतःच्या जीवाला धोक्यात घालण्यासारखं आहे. आता मला लपून राहायला हवं, याने जर मला बघितलं तर सुमन आणि महिपतबरोबर माझासुद्धा नंबर लावेल. मग आता नागराज काय करतो, नागराज सुमनला आणि महिपतला आता बेशुद्ध करतो. सुमन म्हणत असते, अहो काय चाललं आहे तुमचं, तुम्ही त्या महिपतला बेशुद्ध का केलं, का करताय तुम्ही हे सगळं, काय चाललं आहे. त्याबरोबर नागराज म्हणतो, आता तुलाही बेशुद्ध करतोय. खूप हौस होती ना तुला त्या सायली अर्जुनला सगळं खरं सांगण्याची, त्यांना खरं सांगितलंस ना, मग आता मर स्वतःच्या कर्माने. आता बघ सुमन, मी तुझं काय करतो ते. असं म्हणत मग नागराज सुमनलाही बेशुद्ध पाडतो आणि आता त्या दोघांनाही बेशुद्ध अवस्थेत तसंच तो तिकडनं गाडीमध्ये भरतो आणि एका दुसऱ्या जागी घेऊन जाऊ लागतो. आता प्रियासुद्धा त्याच्या मागोमाग त्या ठिकाणापर्यंत पोहोचते. मग प्रिया तिकडे येते आणि तिकडे येऊन प्रिया आता त्याने कुठे ठेवलं आहे त्या लोकांना हे बघते. प्रिया विचार करते की बापरे, इथे तर महिपतसुद्धा आहे. महिपत जर पोलिसांच्या हाती लागला तर मग माझं काही खरं नाही. मला आधी इथून महिपतला सोडवावं लागेल आणि मग सुमनला सोडवायला पोलिसांना आणावं लागेल. आता नागराज हा त्या दोघांनाही बांधून ठेवतो आणि आपल्याला कोणी बघत तर नाही आहे हे पाहत गाडीत बसतो आणि तिकडनं निघतो. त्याबरोबर प्रिया आता विचार करू लागते की मी काय करू,
महिपतला इकडनं बाहेर कसा पाडू? आता तर हे दोघं जण थोड्या वेळात शुद्धीवरही येतील. मग प्रियाला एक जबरदस्त हटके आयडिया सुचते. प्रिया काय करते, एक बुरखा खरेदी करते आणि आता ती तो बुरखा घालते, नोजपीस बांधते आणि डोळ्यांवर लावायची जी नेट असते ती सुद्धा लावून घेते, जेणेकरून तिला कोणी ओळखू नये. आणि मग ती आता आतमध्ये येते. महिपत ओरडू लागतो, ए कोण आहेस हे तू? इथं कशाला आली आहेस तू की पुरुष आहेस? आली आहेस की आला आहेस? कोण आहेस कोण तू? त्याबरोबर प्रिया ही आणखीन पुढे येऊ लागते. आता सुमनसुद्धा घाबरते आणि म्हणते, कोण आहेस तू? कशाला आली आहेस? कोण आहेस? कोण आहेस तू? पण प्रिया काहीही न बोलता आता अलगद तिकडनं फक्त महिपतच्या हाताच्या पायांच्या गाठी खोलते, तिच्या तोंडात कोंबलेला बोळा काढते आणि त्याला तिकडनं घेऊन जाऊ लागते. सुमन म्हणते, अगं ऐक ना, तू जी कोणी असशील, अगं माझी पण मदत कर ना. अगं मलासुद्धा इथं डांबून ठेवलं आहे, तुला दिसत नाही आहे का? प्लीज मदत कर, ऐक ना. पण ती मुलगी तिकडनं निघून जाते. सुमन म्हणत असते, सायली, अर्जुन, अरे कुठे राहिलाय तुम्ही? या मला वाचवायला, नाहीतर माझा जीव जाईल इथे राहून. हे असे किती खालच्या थराला जाणार आहेत अजून. आता महिपतला सुद्धा कळालेलं नसतं की नेमकी ही मुलगी आहे तरी कोण. महिपत, कोण आहेस तू असं विचारतो. त्याबरोबर प्रिया आता लगेचच स्वतःच्या तोंडाचं नोजपीस सोडते, डोळ्यांवरचं नेट काढते आणि महिपतला म्हणते, मी तुमची लाडकी चिसुंद्री. अण्णा सर, अहो तुम्हाला त्या नागराजने असं कोंडून ठेवलेलं मला बघवलं नाही, म्हणून मी तुम्हाला सोडवायला आले. बरं आता तुम्ही इकडनं पळ काढा, कारण मला सुमन काकूला सुद्धा सोडवायचं आहे. त्या नागराजला आपण मिळून तुरुंगात पाठवूया. मग प्रिया लगेच धावत पळत घरी येते. आता ती धाप लागल्याचं नाटक करते आणि म्हणत असते, बाबा, पूर्णाजी बाबा. त्याबरोबर अश्विन म्हणतो, तन्वी, अगं तुला धाप किती लागलाय? काय झालं? तू कुठे गेली होतीस? त्यावरती म्हणते, सुमन काकू, सुमन काकू कुठे आहे ते मला माहिती आहे. मी सुमन काकूला शोधलाय. तुम्ही सगळ्यांनी प्लीज चला माझ्याबरोबर, आपल्याला सुमन काकूला वाचवायचं आहे. मला भीती वाटली म्हणून मी आतमध्ये पुढे नाही गेले, पण आता तुम्ही सगळ्यांनी चला माझ्याबरोबर, आपल्याला सुमन काकूला वाचवायचं आहे. चला. नागराज काकांनी सुमन काकूला कुठं ठेवलं आहे ते मी बघून आली आहे. त्याबरोबर आता रविराज काका तर प्रियावरती नाराज आहेत. त्यामुळे ते म्हणत असतात, हे बघ, तू आणखीन खोटं नाटं उगाच आम्हाला काहीतरी सांगून आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नकोस. ऑलरेडी आम्हाला खूप सारं काम आहे, आधीच आम्हाला ती सुमन सापडत नाही आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही सिनियर, मला असं वाटत नाही यावेळी तन्वी खोटं बोलते आणि प्रश्न सुमन काकूंच्या जीवाचा आहे. त्यामुळे आपण न जाऊन असा हलगर्जीपणा केलेला बरोबर वाटणार नाही. आपण एक काम करूया, आपण जाऊया हिच्याबरोबर आणि बघू तरी या नक्की आहे तरी कुठे सुमन काकू. त्याबरोबर आता प्रिया म्हणते, थँक्यू अर्जुन म्हणतो, पण जर यावेळी तू खोटं बोलत असशील ना प्रिया, तर एक गोष्ट लक्षात ठेव, तू आहेस, मी आहे आणि काळ कोठडी आहे. आठवतंय ना, मागे तुला तुरुंगात पाठवलं होतं, पुन्हा तुला तुरुंगात पाठवावं लागेल. असं काहीही चुकीचं पाऊल उचलू नको आणि वाईट वागूही नको, कळलं ना? त्यावरती होकारार्थी मान डोलावते. अर्जुन लगेच पोलिसांना कॉल करतो आणि सांगत असतो की आम्हाला सुमन काकूचं लोकेशन सापडले. मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवतो माझं, म्हणजे तुम्हालासुद्धा येता येईल. इन्स्पेक्टर साहेब होकार देतात आणि मग अर्जुन, सायली, रविराज काका हे तिघंजण आणि चैतन्य, त्याचबरोबर प्रिया आणि अश्विन एवढे जण निघालेले असतात सुमन काकूला घरी परत आणायला. रस्त्याने सायली अर्जुनला म्हणत असते, अहो पोलीस येतील ना? त्यावर अर्जुन सांगतो, हो तू काही काळजीच करू नकोस. प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, वाह काय हुशार आहे मी, म्हणजे शिताफीने महिपतला तर इकडनं मी सोडवलंच, पण महिपत बरोबर मी त्या बावळट सुमनला सोडवून घरातल्या सगळ्यांच्या गुडबुकमध्ये सुद्धा आता आली आहे. आणि नागराज नावाची जी टांगती तलवार माझ्या डोक्यावरती होती ती सुद्धा आता मी कायमची तोडून टाकली आहे. वा 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 प्रिया वा, तुझ्या इतकं हुशार डोकं मिळायला ना नशीब असावं लागतं. आणि तुझ्या इतकं नशीबवान या जगात अख्खं कोणीच नाही आहे, कारण तुझ्या या डोक्यासारखं डोकं कुणालाच नाही आहे. हे सगळं फक्त तुलाच सुचू शकतं. मग आता ती त्या सगळ्यांना घेऊन त्या लोकेशनवर पोहोचते आणि सगळ्यांना म्हणते, ते गॅरेजच्या आतमध्ये सुमन काकू आहे, चला लवकर. मग आता सुमन काकूजवळ ती सगळी लोकं येतात आणि मग सुमन काकूला ह्या अवस्थेत बघून सायली खूपच घाबरते. ती म्हणते, सुमन काकू?
त्याबरोबर प्रियासुद्धा आता नाटक करते घाबरल्याचं आणि प्रियासुद्धा येऊन सुमनला सोडवते. आता सुमनला सोडवून वगैरे झाल्याच्या नंतर मग प्रिया रविराज काकांकडे जाते आणि रविराज काकांसमोर हात जोडत म्हणते, बाबा मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, मी खोटं बोलले, खोटं वागले, पण खरंच सांगते माझ्याकडं तेव्हा कोणत्याही पद्धतीचा पर्याय नव्हता. मला आश्रमातल्या लोकांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू किंवा तुझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू अशी त्या महिपतने आणि तिच्या त्या मुलीने साक्षीने धमकी दिली होती. जर मी त्यांची मदत केली नसती ना तर सोमू, मानसी, रश्मी या तिघांपैकी कोणाला तरी त्यांनी काहीतरी केलं असतं. ते म्हणाले होते हो मला शाळेतनं येताना मुलांचा अपघात होऊ शकतो किंवा आणखीन काहीतरी. मला भीती वाटली आणि म्हणून मी खोटं बोलले, पण तुम्ही मला कोणी समजून घेतलं नव्हतं. असो, पण आज तरी तुम्हाला हे कळलं का की आजही माझ्या मनात तुम्हा सगळ्यांबद्दल तितकंच प्रेम आहे, तितकीच आपुलकी आहे जितकी असायला हवी. बाबा तुमच्याशिवाय माझं जग अपूर्ण आहे हो. आता उगाच मोठे मोठे डायलॉग प्रिया मारत असते रविराज काकांसमोर. तर इकडे आता पोलीस आणि सगळे सुभेदार कुटुंबीय त्याचबरोबर रविराज काका हे सगळे त्या गॅरेजमध्ये म्हणजेच दुसरं जे ठिकाण असतं ज्या दुसऱ्या गॅरेजमध्ये महिपतने या लोकांना हलवलेलं असतं त्या ठिकाणी आता ते सगळे उभे आहेत. ही गोष्ट नागराज बघतो आणि नागराज विचार करतो की बापरे हे सगळे इथे आले म्हणजे या सगळ्यांना सुमन कुठे आहे याचा पत्ता लागला आणि यांनी सुमनला सोडवलं. नाही आता मी पुढे जाणं हे माझ्यासाठी खूपच जास्त धोकादायक ठरू शकतं. मी इकडनंच पळ काढायला हवा. मग आता तो तिकडनं बाहेर पडतो. आता विचार करतो की मला सगळ्यात आधी पनवेल सोडावं लागेल, कारण जर मी पनवेलमध्ये राहिलो तर दादा काहीही करेल, कुठल्याही गल्लीकुचीत जाईल, पण मला शोधून काढेल. त्यासाठी मला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. कोणाची बरं मदत घेऊ? सचिनचे आणि साक्षीचे त्याचबरोबर सचिन आणि अस्मिताचे जे फोटो काढले ते कामी कधी येतील असा विचार करत मग आता तो लगेचच सचिनला कॉल करतो आणि सचिनला तो सांगत असतो, हे बघ सचिन, मला पनवेलमधून बाहेर पडायचं आहे आणि मला त्यासाठी तुझी मदत हवी. सचिन म्हणतो, हे बघा नागराज काका, मी तुम्हाला काहीही मदत करणार नाही आहे. तुमचे सगळे पराक्रम मला ऑलरेडी कळालेले आहेत. उलट तुम्ही मला फोन केला होता ही गोष्ट अर्जुन सायलीला सांगणार आहे. त्यावर मग लगेचच आता नागोबा म्हणतो, ठीक आहे सांग, तू लगेच जा आणि सायली आणि अर्जुनला सगळं खरं सांग. तू त्यांना एकदा का सगळं सांगितलंस की तुझी ती बायको अस्मिता आणि तुझे सासू सासरे, तुझी आजी सासू, त्याचबरोबर ते अर्जुन, सायली सगळ्यांच्या फोनवरती मी तुझा आणि समीराचा फोटो पाठवतो. त्या दिवशी हॉटेल ग्रीन प्लाझा म्हणून येत असताना तुम्ही दोघंही खूप छान दिसत होतात, म्हणून त्या सुंदर क्षणांच्या मेमरीज मी माझ्या मोबाईलमध्ये टिपून घेतल्या. त्यावर तो म्हणतो की घरात सगळ्यांना माहिती झालं आहे आमच्याबद्दल, त्यामुळे तुम्ही कोणाला काहीही भरून चढवून सांगितलं ना तरी काहीच फायदा होणार नाही आहे. नागराज म्हणतो, अच्छा होय, घरात सगळ्यांना माहिती असेल पण समीराला काहीच माहीत नसेल ना. त्या दिवशी मी तुझे आणि अस्मिताच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमातले फोटो काढून घेतलेत. तुला माहीत नसेल म्हणून सांगतो, समीरा माझ्या मित्राची मुलगी आहे. जर तू मला मदत केली नाहीस तर मी तिला सगळं खरं सांगेन. नाव चॉईस इज युअर. एवढं बोलून तो फोन कट करतो. मग आता इकडे सचिन खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेला असतो. तो विचार करतो की नाही, कुठल्याही परिस्थितीत समीरा ह्या माझ्यापासून दूर जाता कामा नये. मला तिच्या पैशांची खूप जास्त गरज आहे. त्यासाठी मला काहीही करून नागराज काकांची मदत करावीच लागेल. मग आता तो स्वतःहूनच नागराज काकांना कॉल करतो आणि म्हणू लागतो, हे बघा नागराज काका, अहो एवढ्यासाठी कशाला उगाच तुम्ही नाराज होताय आणि विषय वाढवताय. तुम्हाला जे काही हवं आहे, जी काही मदत हवी आहे ते सगळं मी करायला तयार आहे. तुम्हाला फक्त पनवेलच्या बाहेरच पडायचं आहे ना, ठीक आहे, काही हरकत नाही, मी व्यवस्था करतो तुमची पनवेलच्या बाहेर पडण्याची. पण प्लीज यातलं काहीही तुम्ही समीराला सांगणार नाही. या सगळ्याची वाच्यता कुठेही होणार नाही. मग तर झालं. आणि ही मुलगी कोण आहे नेमकं हे सुद्धा कोणाला कधीच कळणार नाही. त्यावर लगेचच नागोबा म्हणतो, मला विचार करावा लागेल. त्यावर सचिन म्हणतो, काका अहो विचार कसला करताय? बघा तुम्ही माझे काका आहात म्हणून मी विचार न करता तुम्हाला लगेचच होकार दिला का नाही मदतीसाठी, मग तुम्हीही आता हो म्हणा ना. त्याबरोबर नागराज म्हणतो, बरं ठीक आहे चल, मी कोणाला काहीच सांगणार नाही. आता कसं बरोबर झाडाखाली आलं. असो चला आता लवकर तयारी करा माझी पनवेल बाहेर पडण्याची, कारण जर पोलीस माझ्यापर्यंत पोहोचले तर पुढे काय होऊ शकतं. त्यावर सचिन म्हणतो, नाही असं काही होणार नाही, मी तुम्हाला ताबडतोब पनवेल बाहेर काढण्याची सोय करतो.
मग तो त्याच्या एका मित्राला कॉल करतो आणि मित्राला सांगतो की माझं एक छोटंसं काम आहे तुझ्याकडे. मला एका माणसाला पनवेलमधनं बाहेर काढायचं आहे, तेही कोणाला नकळत. तू उत्तम ड्रायव्हर आहेस, म्हणजे उत्तम गाडी चालवतोस, म्हणून मी तुला कॉल केला. पण सगळे टोलनाके वगैरे चुकवत जायचं आहे. मी तुला तुझ्या दिवसभराचे पैसे देईन. त्याबरोबर तो म्हणतो की ठीक आहे, मी यांना पनवेलच्या बाहेर काढतो. आणि मग तो माणूस आता बरोबर जो पत्ता नागोबाने दिलेला असतो त्या पत्त्यावरती पोहोचतो आणि तिथून आता तो त्याला बाहेर काढायचं असं ठरवतो. मग लगेचच सचिन हा नागराजला कॉल करून सांगतो की नागराज काका, माझा माणूस तुम्हाला घ्यायला येतच असेल, किंबहुना आलाही असेल. आता तुम्ही त्याच्याबरोबर निवांत गाडीत बसा आणि पनवेल सोडा. आता तरी तुमची इच्छा पूर्ण झाली ना, आता माझं काही तुम्ही फोटो वगैरे व्हायरल करणार नाही ना. त्यावर मग लगेचच पुढे तो म्हणू लागतो की अरे रे, माझ्याकडे तर तुझे आणखीन काही फोटो आहेत, आता काय करायचं. त्यावर तो म्हणतो की तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे मी काका. त्यावर मग नागराज सांगतो, मला सुभेदारांच्या घरात काय चाललं आहे, किल्लेदारांचं काय सुरू आहे, हे सगळं तू डिटेलमध्ये बारीकपासून बारीक गोष्ट सांगायची, मग तर झालं. त्यावर लगेचच तो या गोष्टीसाठी तयार होतो. तर दुसरीकडे प्रिया ही आता लगेचच सुमन काकूसमोर आणि घरातल्या इतरांसमोर ड्रामा क्रिएट करायला सुरुवात करते. ती म्हणत असते की नशीब मी बरोबर पाठलाग केला म्हणून नागराज काकांचा. जर मी सुद्धा पाठलाग केला नसता तर आज कदाचित सुमन काकू इथे नसली असती. बरं झालं देवा, तू मला सुबुद्धी दिलीस आणि मी पाठलाग केला. आता खरं तर प्रियाची इच्छा आहे की घरातल्या सगळ्यांनी तिचं कौतुक करावं. आता ती तशी ना अशी सगळ्यांच्या गुडबुकमध्ये आलेलीच असते. मग प्रिया म्हणू लागते की हे बघा, मी आत्तापर्यंत ज्या चुका केल्या आहेत त्या सगळ्यांसाठी मी तुमची माफी मागते, पण मी आत्ता सुधारायचं ठरवलं आहे. तर तुम्ही मला सगळ्यांनी एक संधी द्या ना. मी आता सुमन काकूला शोधायला सुद्धा तुमची मदत केली का नाही. मग सगळे प्रियाला एक संधी द्यायला तयार होतात, कारण प्रियाने खरंच आज खूप चांगलं आणि मोठं काम केलेलं आहे. तर इकडे सायली ही मनात विचार करत असते, मला असं का वाटतंय की या सगळ्यामध्ये प्रियाचाच हात असावा. नाही म्हणजे प्रियानेच हे सगळं करायला मदत केली असेल. जाऊ दे, नको या विषयावर बोलायला. उगाच आत्ताच घरात सगळं वातावरण चांगलं झालं आहे असं सायली विचार करते. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीनेच घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या या व्हिडिओवर इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.